याकोबाचे पत्र अध्याय 2 मराठी. याकोबाचे पत्र अध्याय 2. याकोबाचे पत्र अध्याय 2. श्रीमंत आणि गरीब यांच्याशी वागणूक. श्रीमंत व गरीब यांच्याशी वागणूक. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचवर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाकडे तोंड पाहून वागणे असू नये. सोन्याची अंगठी घातलेला व भडक वस्त्रे ल्यालेला असा एखादा मनुष्य तुमच्या सभास्थानात आला आणि भिकारी वस्त्रे पांघरलेला एक दरिद्री आला. तुम्ही भडक वस्त्रे ल्यालेल्या इस्माकडे नजर लावून म्हणता, ही चांगली जागा आहे, इथे बसा, आणि दरिद्र्याला म्हणता, तू इथे उभा राहा किंवा माझ्या पायासनाजवळ खाली बैस. तर तुम्ही भ्रांतीत पडला की नाही? आणि दुर्विचार बाळगणारे न्यायाधीश तुम्ही झाला की नाही? माझ्या प्रियबंधूंनो, ऐका. लोकदृष्टीने जे दरिद्री त्यास विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य परमेश्वराने आपणावर प्रीती करणाऱ्यास देऊ केले आहे त्याचे वारीस होण्यास त्याने निवडलेले आहे की नाही? पण तुम्ही दरिद्र्यांचा अपमान केला आहे. धनवान लोक तुम्हावर जुलूम करतात की नाहीत? आणि तेच तुम्हास न्यायसभात ओढून नेतात की नाहीत? ज्या उत्तम नावावरून तुम्हास नाव मिळाले आहे त्याची ते निंदा करतात की नाही? तथापि तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्ण पाळता तर बरे करता. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागता तर पाप करता आणि नियमशास्त्राचे उल्लंघन करणारे असे दोषी ठरता. जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी होतो. व्यभिचार करू नको असे ज्याने सांगितले त्यानेच नरहिंसा करू नको हेही सांगितले. तू व्यभिचार न करता नरहिंसा करतोस तरी नियमशास्त्र उल्लंघनारा होतोस. स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे असे समजून बोला व वागणूक करा. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. दया न्यायावर प्रतिष्ठा मिरवते. श्रद्धा आणि कार्यांवर सूचना. श्रद्धा आणि कार्यांवर सूचना. माझ्या बंधूंनो, मला विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारावयास शक्तिमान आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यास रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुम्हामधील कोणी त्यास म्हणतो, सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा. पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यास तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल, तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रियांवाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवील. एक परमेश्वर आहे असा विश्वास तू धरतोस, हे बरे करतोस. भूतेही विश्वास धरतात व कापतात. अरे असमंजसपणाच्या मनुष्या, क्रियांवाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञवेदीवर अर्पण केले. यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नाही काय? विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले आणि त्याला परमेश्वराचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसेच रहाब वेश्याने देखील
जासुदांचा पाहुणचार केला व त्यास दुसऱ्या वाटेने लावून दिले. यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वास ही क्रियांवाचून निर्जीव आहे.